झी 24 तास एक पाऊल पुढे। रामनवमीच्या उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। जवळपास 100हून अधिक पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत। मुंबईहून खास करून महिला भगिनी पायी चालत शिर्डीमध्ये दाखल झाल्या आहेत। यंदा या महिलांच्या पालखीनं बरोबरच्या रथात साईबाबांचा झाडे लावण्याचा संदेश दिलाय। साईनामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली आहे। उत्सवाच्या निमित्तानं साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजवण्यात आलेला आहे। आज दिवसभर हा भक्तिमय सोहळा सुरू राहणार आहे आणि या भक्तिमय सोहळ्याची लाईव्ह दृश्य तुम्ही झी 24 तासवर पाहू शकता आहात। महिलांची पालखी देखील दाखल झाली आहे। दरवर्षी रामनवमी या शिर्डीमधल्या उत्सवासाठी अनेक भक्तगण मुंबई तसंच राज्यभरातून पायी पालख्या घेऊन जात असतात, पदयात्रा काढून जात असतात, शिर्डीमध्ये दाखल होत असतात। आज पहाटेच अनेक भाविक दाखल झालेले आहेत। रामनवमीचं एक खास वैशिष्ट्य शिर्डी बाबांनी स्वतः हा रामनवमीचा उत्सव शिर्डीमध्ये सुरू केला होता आणि त्यामुळे रामनवमीला एक वेगळं अनोखं महत्त्व शिर्डीमध्ये आहे आणि या उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असतात। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, सध्या शिर्डीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आहे, काय सध्या दिसून येत आहे? शिर्डीमध्ये पहाटेपासूनच गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे। शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। भजन कीर्तनाचेही कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून होत आहेत। आता 12 वाजता राम जन्मोत्सव हा मध्ये साईबाबांच्या मंदिरातच साजरा होणार आहे आणि त्यासाठी आता मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी येताना दिसते आहे। देश परदेशातून लोक या ठिकाणी आलेली आहेत। जवळजवळ आत्ता जर आपण बघितलं तर 2.5 ते 3 लाख लोक या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि सर्वजण या ठिकाणी राम जन्मोत्सवाला हजेरी लावण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आजचा जो दिवस असतो हा खरं म्हणजे 103 वर्ष या रामनवमीला शिर्डीच्या पूर्ण झालेले आहेत। इतके अभूतपूर्व असा हा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडतोय। नक्कीच अभूतपूर्व असा कार्यक्रम ठरतो। तिथं भाविकांच्या उपस्थितीमुळे अर्थातच भक्तिमय वातावरण या ठिकाणी भारावून गेलेलं आहे। मात्र जशी तुम्ही माहिती दिलीत 2.5 ते 3 लाख भाविक या ठिकाणी आलेले आहेत। कशा प्रकारे व्यवस्था आखण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त कसा आहे या ठिकाणी? एकूणच शिर्डी संस्थान आणि साईबाबांचं हे मंदिर हे हाय अलर्टवर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा ही कालपासून या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। जवळजवळ 250 पोलिसांची स्वतंत्र कुमक या ठिकाणी तातडीनं काल देण्यात आली आणि एकूणच जे काही बंगलोरमध्ये स्फोट झाले किंवा आता वेगवेगळ्या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हाय अलर्ट पूर्णपणे ठेवण्यात आलेला आहे। सीआरपीएफची तुकडी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आली। नक्की या रामनवमी निमित्त जशी तुम्ही माहिती दिलीत 103 वर्ष पूर्ण झालेली आहेत या रामनवमी उत्सवाला शिर्डीमधल्या काय खास कार्यक्रम या निमित्तानं पाहायला मिळतात? काय खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी? हिमालय खरं म्हणजे जे हा जो उत्सव आहे हा राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की 103 वर्षापूर्वी साईबाबांच्या उरूस हा या ठिकाणी करण्याचा मनोदय हा भाविकांनी त्यांच्यासमोर केला आणि त्यावेळेस त्यांनी रामनवमीला हा उत्सव करावा असं म्हटलं। त्यामुळे दोन्ही हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक असलेला हा उत्सव या ठिकाणी आहे आणि हा 3 दिवस आता या ठिकाणी चालणार आहेत। वेगवेगळे कलाकारांचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये द्वारकामाईंच्या समाधीवर या ठिकाणी जो एक मुख्य सोहळा असतो पीठ टाकण्याचा तोही सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि हाच बघण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर आत्ता जो आहे राम जन्मोत्सव हा सगळ्यात महत्त्वाचा आकर्षण आता भाविकांचं ठरणार आहे। नक्कीच त्यामुळेच उत्सव हा जल्लोषात सुरू आहे असं म्हणावं लागेल। योगेश, आम्ही वेळोवेळी याबाबत अधिकाधिक माहिती घेतच राहू, तसंच या भक्तिमय वातावरणाचं लाईव्ह दृश्य देखील झी 24 तासवर आमचे प्रेक्षक पाहू शकतात। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल योगेश। झी 24 तास एक पाऊल पुढे।